महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार इतिहास समजण्यासाठी इतिहासाचा हा व्हिडिओ पहा. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण महार ही जात ओरिसा येथेही राज्यकर्ती व बौद्ध धम्मप्रचारक होती याची माहिती घेणार आहोत. आत्तापर्यंत आपल्याला महार ही जात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आजचा या सर्व प्रदेशांत आढळत असल्याचे पाहिले असेलच. त्यातही मुख्यत्वे महाराष्ट्र ही महारांची मुख्य भूमी असल्याचे इतिहासातील पानांतून दिसते. परंतु भारतातील प्रमुख मंदिरांपैकी ओरिसामधील जगन्नाथ मंदिर हे एक प्रमुख मंदिर समजले जाते व आत्ता हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान झाले आहे. परंतु इतिहासात मागे जाऊन पाहिले असता जवळजवळ भारतातील सर्वच प्राचीन आत्ताची हिंदू धर्मस्थळे ही पूर्वी बौद्धांची धार्मिक स्थळे होती असा दावा अनेक लेखक, विद्वान करताना दिसत आहेत व त्या भागातील पुरातत्व विभागाचे उत्खननावरून ही स्थळे बौद्ध संस्कृतीची प्रमुख केंद्रे होती असेच दिसत आहे. तर ओरिसाचे पुरी जगन्नाथ मंदिर जे आज आहे तिथे महारी नावाच्या भिक्षुणी असावयाच्या असे माझ्या वाचण्यात आले आहे. तर मंदिरात बौद्ध भिक्षुणी किंवा बौद्ध विहारात असे दोन्ही आपण म्हणू शकतो. परंतु हिंदू मंदिरात भिक्षुणी न बोलता त्यांना देवदासी बोलत असे व पुढे याच देवदासींचे नाव बदनाम झाले असावे किंवा केले असावे. यासाठी आपल्याला देवदासी व बौद्ध भिक्षुणी यांचा प्राचीन इतिहास पाहावा लागेल. तर बौद्ध काळात देवदासी प्रथा अस्तित्वात नव्हती. बौद्ध साहित्याचा पूर्ण अभ्यास केल्यास आम्रपाली या गणिकेचा उल्लेख आढळतो. परंतु ब्राह्मण्यवादी इतिहास लेखक तिला गणिका म्हणजेच देवदासी म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु बौद्ध काळात महिला ही गण व्यवस्थेची प्रमुख असावयाची व त्यामुळेच तिला म्हणजे आम्रपालीला मूल निवासी गणव्यवस्थेची प्रतीक बोलत होते, गणनायिका असेही बोलत होते. बौद्ध साहित्यात नगरगणिका बोलल्याचे दिसत आहे. परंतु कुठेही देवदासी, वेश्या अशा शब्दांत तिचे वर्णन आढळत नाही. बौद्ध जातक कथेतही राजदरबारात नाचणाऱ्या नृत्यगणिकांचाही उल्लेख आढळतो. परंतु त्यांना देवदासी, वेश्या कुठेही बोलले जात नाही. तर देवदासी हा शब्द पहिल्यांदा 6व्या शतकात दक्षिण भारतात वापरल्याचा दिसत आहे व 11व्या शतकात तंजोर मंदिराच्या अभिलेखावर तिथे 400 देवदासी राहत असल्याचा उल्लेख आढळतो. तसेच गुजरातमधील सोमेश्वर मंदिरात 500 देवदासी राहत असल्याचा उल्लेख आढळतो. म्हणजेच काय तर देवदासी ही प्रथा ब्राह्मण्यवादी संस्कृती आहे किंवा असावी. परंतु बौद्ध संस्कृतीत महिलांना खूप मानाचे स्थान होते. बौद्ध धर्मात पुरुष भिक्षू तर असतच, परंतु महिला भिक्षुकीही मोठ्या प्रमाणात होत्या. पुरातत्व उत्खननावरून सापडले आहे व धम्माला दान देणे ही प्रथा बौद्ध धम्मात होती. समाजातील काही कुटुंबे आपल्या एखाद्या मुलाला किंवा मुलीला धम्म कार्यासाठी त्यांच्या स्वइच्छेने धम्मदान देत असत. याचे सगळ्यात मोठे उदाहरण सम्राट अशोकाने आपल्या 2 मुलांना धम्मासाठी दान केले होते. महेंद्र व संघमित्रा यांना तर सर्वजण परिचितच आहे. त्यामुळे त्यांचा इतिहास
सांगत नाही. तसेच पुरी जगन्नाथ येथील विहारात ज्या भिक्षुणी होत्या त्यांना महारी बोलत होते. महारी म्हणजे काय? तेथील लोक महारीचा अर्थ महान नारी असे समजतात व दुसरा अर्थ महारिक अरी म्हणजेच 5 इंद्रियांवर विजय मिळविणारी महिला. 5 इंद्रियांवर विजय मिळविणे हे बौद्ध तत्वज्ञानाचे सार आहे. बौद्ध भिक्षू भिक्षुणी याच ज्ञानाचा अभ्यास करतात व अरहत भिक्षू भिक्षुणीपर्यंत पोहोचतात. म्हणजेच काय तर महार म्हणजे बौद्ध भिक्षुणीच होय व महारी हा शब्द महार या नावावरूनच आलेला असावा. म्हणजेच काय तर महार म्हणजे भिक्षू व महारी म्हणजे भिक्षुणी हाच अर्थ होत असेल. महारी शब्द तर भिक्षुणीसाठीच वापरला जात होता हे सिद्ध होत आहे व कुठेतरी पुरी जगन्नाथ येथील देवदासींना पूर्वी महारी बोलत होते व ही महारी बोलण्याची प्रथा पुढे बरेच दिवस पुरी जगन्नाथ इथे चालू होती असे वाचण्यात येत आहे. व जगन्नाथ मंदिर हे बौद्धांचेच विहार होते हे खुद्द हिंदूंचे आदरणीय विवेकानंद बोलले होते. याची माहिती तिरुपती बालाजी एक प्राचीन बौद्ध क्षेत्र हे पुस्तक लेखक डॉक्टर के जमनादास यांच्या पुस्तकात वाचावयास मिळू शकते. ओरिसा जगन्नाथ मंदिर हे बौद्ध क्षेत्र याचीही माहिती सविस्तर दिलेली आहे. तसेच महारी कोण होत्या याबाबत माहिती जेजुरी का खंडोबा कोण हे पुस्तक लेखक प्रताप चाटसे व विलास खरात यांच्या पुस्तकात सविस्तरपणे मिळू शकते. म्हणजेच काय तर महार हा शब्दच जाती सूचक नसून बौद्ध संस्कृती रक्षक आहे व महारी या बौद्ध भिक्षुणी होत्या व त्या पूर्वीच्या बौद्ध विहारात बौद्ध धम्म कार्य करत होत्या. त्यांना पुढे देवदासी नाव देऊन बदनाम केले. तसेच रोमिला थापर यांचे पुस्तक अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास यात ते लिहितात, सम्राट अशोक भिक्षू न होता व उपासकही न होता जो मधला मार्ग होता म्हणजेच उपासकापेक्षा वर व भिक्षूपेक्षा कमी धम्म अवलंब करणारा असावा, त्यालाच भिक्खू गतिक म्हणत असावे. बौद्ध धर्माने याला मान्यता दिलेली आहे. महार हे किंवा महारी भिक्खू गतिक असावे. यावरून दिसते की जो सम्राट अशोकाने अवलंब केला होता तो मार्ग महार किंवा महारी यांनी अवलंब केलेला हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा. चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.